रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून धापोडे. ते कसे बनवायचे? चला तर मग बघूया. आज आपण खूप सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहणार आहोत. ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत असे पापड किंवा आमच्याकडे त्याला धापोडेसुद्धा म्हटले जाते. हे पापड खूप टेस्टी आणि पचायला हलके असतात. ज्वारी मी धुवून टाकली आणि चक्कीवरून दळून आणली. ते पीठ आदल्या रोजी संध्याकाळी छान भिजवून घ्यायचं, त्यातले गुठळे काढून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडं चवीनुसार ताक टाकायचं आणि ते तसंच झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या रोजी मात्र त्यात चवीनुसार तिखट, जिरे जिऱ्याची पूड, तीळ, मीठ आणि छान हलवून घ्यायचं आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकायची त्यात आणि छान हलवून घ्यायचं. जे आपण आदल्या रोजी भिजवून ठेवलं होतं ते पापडाचं जे पीठ आहे ते. ज्वारीच्या पिठाचे पापड हे 2 पद्धतीने केले जाते. एक, गरम पाणी करून त्या पिठात ते ओरल्या जाते आणि वाफेवर शिजवल्या जाते. त्यामध्ये छोटे छोटे गोळे करून ते पापड लाटून केले जाते. आणि एक ही पद्धत, गंधात छान उकळी आलेलं पाणी, त्यात ते पीठ उकळी येऊन त्याचे पतले पापड पसरवले जाते. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये ते पीठ टाकून छान पीठ ढवळून शिजवायचं. तर ही पद्धत आपण आज बघणार आहोत. बघू शकता, मी चुलीवर आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ते आदल्या रोजी भिजवून ठेवलेलं जे पीठ आहे आणि तिखट मीठ टाकून दुसऱ्या रोजी ते गरम पाण्यात मी मिक्स केलं आणि पाणी मात्र उकळलेलं पाणी आधीच आपण काढून घ्यायचं. ते पीठ जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते थोडंसं घट्टसर असलं पाहिजे आणि नंतर मात्र ते पीठ थोडं पातळ होते. जसं आपण त्याला शिजू तसं ते पातळ होत जाते. आणि जेव्हा आपण ते पीठ उकळत्या पाण्यात मिक्स करतो तेव्हा ते छान ढवळायचं. ते मिक्स झालं पाहिजे, त्यात गुठळे बनले नाही पाहिजे. तर ते प्रोसिजर आपली ढवळाची चालू ठेवायची. आणि बघू शकता, पीठ छान शिजलं. टाकतानासुद्धा असं पसरत नाही आणि तसंच इकडे तिकडे फैलत नाही. त्यामुळे ते पीठ छान शिजलं. छान 2 वेळा उकळी आली की आपण ते वर चादरीवर किंवा पातळ कापडावर पसरून द्यायचं आणि 1 दिवसाची ऊन देऊन दुसऱ्या रोजी पाणी शिंपून ते काढून घ्यायचे. आणि बघू शकता, मी पूर्ण पापड पसरून घेतले आणि दिवसभर त्याला छान ऊन द्यायची. संध्याकाळीसुद्धा तुम्ही पाणी शिंपून ते काढू शकता, जर ते थोडे साधारण सुकले असेल तर. नाहीतर दुसऱ्या रोजी सकाळीच पाणी शिंपायचं आणि ते काढून घ्यायचे. मी मात्र दुसऱ्या रोजी पाणी शिंपलं आणि काढून घेतले आणि बघू शकता, पूर्ण पापड व्यवस्थित निघाले. कुठेही पापडाला किरा गेला नाही किंवा ते तुटलेसुद्धा नाही. छान सोप्या पद्धतीने, अगदी साध्या पद्धतीने मी ही पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ताईंनो. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला. आणि हे पापड उन्हात 1-2 दिवस छान वाळवून घ्यायचे आणि पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. ते तसेच राहतात, त्याला काहीच होत नाही. तेलात किंवा भाजून खायला खूप छान लागते आणि जेवणाबरोबरसुद्धा तेलात तळून किंवा भाजून हे पापड छान लागते जेवणाबरोबर खायला. आणि गरमागरम कुरकुरीत ज्वारीचे पापड तयार. चटणी किंवा जेवणासोबत खाऊ शकतो आपण. आणि बघू शकतो, थोडे गरम आहे त्यामुळे पण ते छान कडक येतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ताईंनो तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंनो. 2 दिवसाचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मी दुसऱ्या रोजी बनवले आलू चिप्स. ते कसे बनवायचे चला तर मग बघूया. आणि बघू शकता, मी आदल्याच रोजी संध्याकाळी ही तयारी करून ठेवते. पूर्ण आलू शिलून घेते आणि आलू शिलून घेतल्यावर ते पाण्यात टाकायचे, नाहीतर ते लालसर येतात. आणि कोणते आलू जमिनीतच कच्चे पकले राहतात तर ते थोडे लालवट आलू राहतात. मी मात्र आधी आलू शिलून घेते आणि पाण्यात टाकले. आमच्या होनी इकडे चिप्स पाडून घेतले. छान पातळ एकसारखे चिप्स पडलेले आहे. हे चिप्स पाडले की ते छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. त्यामुळे बघू शकता किती पांढरं शुभ्र पाणी आहे ते. आणि छान पाण्यात धुवून घेतले की त्यामध्ये थोडी तुरटी टाकायची. मी आदल्याच रोजी आलू चिप पाडून घेते, त्यामुळे दुसऱ्या रोजी आपल्याला अगदी सोपं पडतं काम.
ते शिजवायला आणि पसरवायला. इथे बघू शकता मी पूर्ण आलू चिप्स पाडून घेतले आणि 2-3 पाण्याने पांढरं शुभ्र पाणी येईपर्यंत जे पांढरा थर राहतो तो पूर्ण काढून घ्यायचा. आपण एका गंजात जर आलू चिप्स धुवायला घेतले तर ते पाणी फेकून न देता चिप्स काढून दुसऱ्या गंजात टाकून धुवून घ्यायचे. त्यामुळे जे खालचं पांढरं राहतात आलूचं ते चिप्स काळे पडत नाही. ते जर पाणी फेकून द्यायचं बुडाचं. आणि मी इथे बघू शकता 2-3 पाण्याने छान धुवून घेतले आणि पाणी किती पांढरं शुभ्र आलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी तुरटी घालून रात्रभर असेच झाकून ठेवते. आणि दुसऱ्या रोजी अगदी सोपं पडतं काम. अगदी साध्या पद्धतीने मी आलू चिप्स आणि ज्वारीच्या पिठाचे पापड तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. आपण सकाळीसुद्धा आलू चिप्स पाडून उकळत्या पाण्यात आलू चिप्स टाकू शकतो. पण जास्त असेल तर आदल्याच रोजी आपण आलू चिप्स शिलून ते चिप्स पाडून घ्यायचे. काम सोपं पडतं आणि दुसऱ्या रोजी आपल्याला थोडे पटकन उन्हात टाकायला मदतसुद्धा होते. जेव्हा आपण रात्रभर तसे झाकून ठेवतो त्यामध्ये तुरटी टाकायची. ते पांढरे शुभ्र होतात. आणि दुसऱ्या रोजीसुद्धा आपण जेव्हा उकळत्या पाणी आलू चिप्स शिजवतो त्यामध्ये सुद्धा थोडी तुरटी टाकायची. चवीनुसार मीठ आणि थोडे सेंधे मीठ टाकायचं. त्याची चव वेगळी येते. पातळ किंवा जाडसर आपल्याला जसे हवे आहे तसे चिप्स पाडून घ्यायचे. मी मात्र मिडियम साईजचे चिप्स पाडून घेतले आणि दुसऱ्या रोजी छान उन्हात पसरून द्यायचे. 1 दिवसाची ऊन द्यायची आणि पॅकबंद डब्यात भरून ठेवायचे. अगदी सोप्या पद्धतीने चिप्स झटकापट होतात. आणि बघू शकता गरम असल्यामुळे पूर्ण पातळ करून घेतले आणि नंतर मग मी एक चिप्स मोकळे करून टाकून घेतले. ज्यामध्ये आपण जेव्हा उकळत्या पाण्यात चिप्स टाकतो तर ज्यामधून पाणी गळतं अशा चाळणीत ते काढून घ्यायचे. त्यामुळे चादरीवर पसरायला सोपं पडतात आणि 2 दिवसाची ऊन देऊन छान चिप्स कडक झाले, पातळ एकसारखे चिप्स झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल ताईंनो तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. अशाच सोप्या पद्धतीने रेसिपीसाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.